स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढल्या वर्षीच होण्याची शक्यता। SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या अशी केंद्रीय आयोगाची भूमिका। 20 जिल्हा परिषदा आणि 291 पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित। गडचिरोलीमध्ये सर्पदंश झालेल्या जप्तलाईच्या आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द। 3 मुलींच्या मृत्यूनंतर आदिवासी विभागाची कारवाई। शाळेतील मुलामुलींना अन्य शाळांमध्ये समायोजन करणार। संसदेला उखडून टाकण्याची धमकी देणारा माओवादी अरुण भेलके CJPच्या आंदोलनात सहभागी झाल्याचं समोर। जनसंघर्ष समितीकडून कारवाईची मागणी। देशाची हुकुमशाहीकडे वाटचाल म्हणून आंदोलनात सहभागी भेलकेची प्रतिक्रिया। सरकारी कंत्राटदारांचं आज आणि उद्या मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन। शासकीय विभागांकडील 86,662 कोटींची देयकं प्रलंबित असल्यानं आंदोलनाचा निर्णय। मंत्र्यांचे निर्णय रद्द करण्याचा मुख्यमंत्र्यांना पुन्हा अधिकार। सरकारकडून अधिसूचना जारी। 2022 मध्ये हायकोर्टानं मंत्र्यांच्या बाजूनं निरीक्षण नोंदवलं होतं। विद्यार्थ्यांपुढे सोरेन सरकार झुकलं। TDPL मार्फत घेतलेल्या परीक्षा रद्द। CID गैरप्रकारांची चौकशी करणार तर परीक्षा सुधारणांसाठी समितीही स्थापन। नाशिकमध्ये लिव्ह-इनमध्ये राहत असलेल्या 40 वर्षीय प्रियकराचा प्रेयसीकडून मित्राच्या मदतीनं खून। कसारा घाटात मृतदेह फेकला। हत्येनंतर 18 तास मृतदेह घरातच ठेवला होता। मुंबईतल्या किंग्ज सर्कलच्या GSB मंडळ गणेशोत्सवासाठी तब्बल 508 कोटी रुपयांचा विमा काढणार। 3 कंपन्यांकडून निविदा दाखल। कोणत्या कंपनीला पसंती मिळणार ते आज ठरणार।